विना पलायन करून निघून गेले. त्याची पाडला प्रण आमच्या सारख्या घराचा धर्माला नाही. पण असले अग्नी बरेच विराम हा म्हणता म्हणता 2 दिवस परिपूर्ण झाले. युद्ध काही थांबत नाही. तरी सुद्धा सैनिक भाऊ आता मात्र विवा रचना आम्हाला बदलायची आहे. म्हणून साऱ्याने आमच्याकडे लक्ष द्या आणि त्याला ज्या पद्धतीने मी खुणावितोय आपण विवा रचना करा. व्यंग लोकी उत्सुक मिळना सरोवराच्या काठी व्याळाने हरिले प्रण मनोरंजनासाठी तेच विवा रचने आपण जाऊ पांडवांच्या भेटी. गर्वांची हरण करुणी प्रजा रक्षणासाठी बंधन केलं. साधा साजी मुक्तता नाही. एक तर मला सांगून तुम्ही अश्वर येऊ शकता की बा माझं मन भरलं आहे आणि खरंच जर कमला वाटलं की अश्व द्यावा पडू त्यावेळी आम्ही विचार करतो. काही वर्षही याद जाती निश्चितच सहजासहजी अश्वाची मुक्तता तुम्ही कधीही करणार नाही ते आम्हालाही मान्य आहे. पण स्वपराक्रमाने तोच अश्व मध्यस्थ कुणाचं मी काय सामर्थ्य येणारा वेळ ठरविणार आहे. पण भगवान तुम्हाला बतावून सांगतोय किती मी प्रयत्न केला मग प्रयास करेन भगीरथ प्रयत्न करेन पण अश्व तुमच्या स्वाधीन कधी होणे नाही. हे भगवान कोणत्याही पराक्रमाने तू करली असती तरी सुद्धा हा वीर म्हणजे सामान्य नव्हे. अर्थात ऋषाके तू ज्या मुक्ततेसाठी आला त्या अश्वाच्या मुक्ततेसाठी आला तो कधी निघाले माघारी जाणार नाही. हा भ्रम आहे तुझा. अशाच बरोबर मुलगा काही क्षणापूर्वी त्या मेघ रणाला केल्या पण स्वतःच्या प्राणाचं संरक्षण भाव म्हणून दोरवर पलायन करून निघून गेलाय. अर्थात या रणांगणाचा भाव त्याचा विचारा आणि तदनंतर आमच्याशी झुंज द्या. या संग्रामाला मीठ होती त्यामुळे आमच्या मुखातून शब्द निघाले. अगदी मायावी विजय पारंगत असणारा मेघवर्ण तिचा माघारी फिरला. अर्थात समोरील वीर हा असामान्य आहे त्याची जाणीव आम्हाला आहे. पण त्या कर्तव्याच्या परिपूर्ततेसाठी आम्ही इथपर्यंत आलो. अर्थात समोरील वीर तरी पराक्रमी असला तरी सुद्धा त्याच्याशी परिपूर्ण निश्चितच त्या अश्वाच्या मुक्ततेसाठी ऋषकेतू वाढला तो स्वपराक्रमावर त्या अश्वाची मुक्तता निश्चितच करेल. आणि तोपर्यंत बाबूराव जिवंत आहे. या अश्वाची मुक्तता कुठल्याही वीराला मी करू देणार नाही. एवढं सामर्थ्य तुमच्याकडे आहे. आहे पण लक्षात ठेवा समोरील वीराला जर तुम्ही कमी समजत असाल तर निश्चितच तो धनुर्विद्येत पारंगत आहे. तो ऋषकेतू आपल्या नेत्रासमोर आहे म्हटलं. तुम्ही जर का कमी असता तर विवाहाची मी केली नसती. तुम्ही फार पुढे गेलेले आहात. तुम्हा सर्व पांडवरांची तयारी मला द्या दे आणि म्हणूनच विवाहाची मी सुसज्ज आहे. आणि वैरी कसाही असते कधी वैराला कमी समजायचं नसतं. आणि रणभूमी आहे या रणांगणाच्या ठाई कमी व जास्त याचा विचार करण्यापेक्षा अखेरच्या क्षणापर्यंत छातीवर वार झेलणं हे वीराचं लक्षण. धन्यवाद देतो तुम्हाला. समोरील वीराची मान्यता अर्पण केला. समोरील वीराच्या पण तरी सुद्धा त्या अश्वाची मुक्तता व्हावी. त्या अश्व मुक्ततेसाठी आम्ही अर्थात अश्व आमच्या स्वाधीन केला. आम्ही माघारी घेतो आणि दिला नसेल तर पराक्रमाने तो अश्व घेतल्याशिवाय ऋषकेतू तरी नाही. आम्हालाही तुमचे पराक्रम माहिती आहे. या क्षणी अमेरिकी भावनेने तुम्ही म्हणत असाल तर ही अमेरिकी भावना आहे.
सत्यस्वरूपी असत्यमाया असत्यमाया आईच्या आशीर्वादाचा हे करू एक दबाव करू हे रसके तू तुझा मान मारला या श्री बारे माघारी गेला असता सुखा सुखी झाला असता पण आमचाही नाही असता हे रणांगण आहे आपुलकीला होण्यापेक्षा याला प्रत्येक गावाला वाचता येईल अर्थात या सगळ्यांचा मान मात्र भाव वेगळा केलाय काही जणांच्या मानात चिरला जात आहे तुम्ही बुडाला बरं झालं तुमचीच मार्गदर्शा होती कटात ते कटाला यांनाही जर शासन केलं कुणी येणार नाही पुढं आणि तुझ्या मला शासन केल्याची जरी इच्छा असली तरी इच्छा निश्चितच पूर्ण होणार नाही कारण मी युद्धात मला संपवायचं नाही आणि जो अश्वाचा बंदिवान तुम्ही केलं तो अश्वाचा मला घेऊन जायचा त्याची वेळ केव्हा निघून गेली आता अश्व मिळेल पण केव्हा माझं मन मानेल तेव्हा मन काही माझं मानत नाही आणि तुमच्या गर्भाचा हरण केल्याशिवाय मी काही घरी जाणार नाही तुमच्या मनाचा प्रश्न नाही जिथं प्रयत्न सादर केल्याच्या नंतर ज्या प्रयत्नावर मात आम्ही केली असेल तर निश्चितच अश्वाने घेऊनच जाणार हे तर बोलण्यासाठी बरेच वीर आले त्यांची जर अवस्था पहा आणि माघारी चला त्यांची जी अवस्था झाली ती अवस्था पाहून विचार असताना माघारी जाणं माझ्या रक्तातही कारण आणि हा एकच नव्हे याच्यासारखं अनेक प्रेमाचे भाव 18 दिवसीय महाभारत पाठाला स्वतःच्या नेत्रानं पाहिलेलं आणि वेळ प्रसंगी स्वतःच्या शस्त्रानं प्रेताचे भाव निर्माण सुद्धा केलेले यात काय फरक केला तुम्ही काय म्हणू निष्पाप जीवांचा बळी घेतात आणि पराक्रमाचा टेंबा मिळवितात निष्पाप जीवांचा बळी जलाची नसून आहे असं बोलताना मनाची लाज बाळगायला कारण आहे तुम्ही ज्या ज्या जीवांचे बळी घेतला काय अपराध केला होता तुमचा त्यांनी अपराध ऐको जिथं अधिकार मागण्यासाठी आम्ही गेलो पण तो अधिकार त्यांनी नाकारला म्हणून द्वंद्व झालो आणि त्या द्वंद्वात धर्माचाच
संशय नाही. आहे. काय तू? तुम्ही कसले धर्माचे का म्हणतो? मला तर विचारा, मी सांगतोय. का? अधर्माचा डोंगर तुमच्या जवळ आहे. धर्म? तुम्ही अधर्मित आहात आणि तुम्ही मान्य करा ना. अहो, धर्मीय. मान्य करायला हवं. कसं ते स्पष्ट करू? मान्य करा. तुम्ही काय धर्मात आचविलात मला सांगा. हा? वाद तुमचा बंधूंचा होता. किती अक्षणी सैन्य तुम्ही मारिला? 18 अक्षोहिणी. ते सगळे तुमचे बंधू होते का? निश्चितच नाही. मग त्या निष्पाप जीवांचा बळी तुम्ही घालविला. काय अधिकार बोलतोय तुम्हाला? आणि तो बळी गेल्यानंतर आता जे चालविला ते काय तुम्ही धर्मयुद्ध करता? अहो, अधर्माचे पुरस्कर्ते तुम्ही आहात. तुमच्याबद्दल किव येते मला. कारण आहे. हा. कारण आहे. काय? वाळलेल्या रक्ताचे डाग ताज्या रक्तानं पुनश्च धुता. हा यज्ञ तुम्ही का आरंभिला? धर्म कार्य. जी गोत्र हत्या आमच्याकडून घडली त्या गोत्र हत्येचं पापक्षालन व्हावं म्हणून हा यज्ञ आम्ही आरंभलेला आहे. फार सुंदर बोलला. हा? गोत्र हत्येच्या पापक शाळनार्थ अश्व म्हणजे गोत्र हत्या करून पाप केला म्हणजे पापी अधिकार मान्य केला. मान्य. होय ना? मान्य. तुमच्या बंधूंना तुमच्या आप्तसखीयांना मित्र मंडळींना तुम्हीच मारला. पाप तुम्हाला लागणार हो. कारण निष्पाप जीवांचे बळी घेतला ते घेतला. काही हत्ती बिचारे काही अश्व बिचारे ज्यांना काही ज्ञान नव्हतं तुमच्या जवळ आले तिथं ते मुकले. त्यांना सुद्धा तुम्ही मारला. हजारोच्या लाखाच्या संख्येने जीव उद्ध्वस्त केला आणि पाप तुम्हाला झोपू देईना म्हणून तुम्ही काय केला? अश्वमेध यज्ञाला सुरुवात केला. होय ना? मग आता जे तुम्ही युद्ध करता त्यात कुणालाच मारलं नाही की का? या युद्धात अनेकांचे बळी म्हणजे गेले. पाप करावं आणि पाप धुण्यासाठी पुन्हा पुन्हा पाप करावं. तुम्ही काय अश्वमेधाचा करता? मुळात नियमच असा आहे. हं? जे यांच्या नावावर तुमच्या मताने बळी दिले जातात ना हे बळी म्हणजे त्या यज्ञाची आहुती आहे आणि आहुतीच्या स्वरूपानं ते बळी तिथं दिले जातात. राहिला प्रश्न आम्ही अधर्म केला तर आम्ही अधर्म केला नाही असं मी का म्हणतोय? 18 अक्षरी सैन्य मारलं गेलो त्या 18 अक्षरी सैन्यात निश्चितच साडेचार आमचे काही वादी नव्हते पण ते ज्यांच्या बाजूने होते तो मार्ग जो त्यांनी पत्करला होता ना तो अधर्माचा मार्ग होता. पण त्या अधर्माला रोखण्यासाठी रणभूमीवर आम्ही युद्ध केलं आणि त्या युद्धात आम्ही सुरुवात केला. मग तिथं आम्ही कुठं चुकलो होतो का? त्यांतेही मारिला मग पण तुमच्या नादी लागले त्यांना फुकटते संपविला. तुमच्या विश्वासावर त्यांनी त्यांच्या बायका मुलांनी त्यांना सोडिलं. काही स्त्रिया वैधवाच्या पंक्तीला बसल्या. काही लेकरं बापाविना पोरखी झाली. एवढंच नव्हे तुमच्यामुळं पोटातील गर्भ सुद्धा संपलाय. तेव्हा मी तरी ठाम सांगतोय तुम्ही धर्माचे पुरस्कर्ते नव्हे आणि धर्म म्हणून तुम्ही कोकळूच नका. तुम्ही जीवनात अधर्म केला आणि पापी आहात. पापामागून पाप एक पापाचे पाडे जर का वाचले वेळही कमी पडेल. तेव्हा मी तरी सांगतोय अशा पापी व्यक्तींना मी सहकार्य करणार नाही. पापी व्यक्तीला जर तुम्ही सहकार्य करत नसाल हरकत नाही तुम्ही सहकार्य करू नका. पण जो अश्वबंधीमान केला अश्वाची मुक्तता करा. अश्व जर तुम्हाला दिला तर त्याला सहकार्य करणं म्हणतात. मग अश्व तुम्ही बंदिवान करताच का म्हणे? कारण आहे का म्हणू? गर्भाचं तुमच्या हरण मला करायचंय. पाप करून असंख्य जीवांचे बळी घेण्यापेक्षा तुमचं हे सर्व निंदनीय कृत्य मला इथं थांबवायचंय. जिथं युद्धाचा नियम सांगितला गेला युद्धाच्या ठिकाणी निश्चितच जय आणि पराजय होतच असतो. पण या जय आणि पराजयाच्या मध्यंतरी कित्येकांचे बळी सुद्धा दिले जातात आणि ते तुम्ही त्या युद्धाच्या ठिकाणी गेले या दोष आमचा नव्हे. हे धर्मकार्य तुम्हाला कोणी सांगितलं? का? माझ्या देवाची मला कशी आज्ञा आहे? त्या गोपाल कृष्णानं सांगितलं. गोपाल कृष्णाने तुम्ही कोणी वेगळे आहात का? निश्चितच नाही. नर आणि नारायण होय ना? मग मला सांगा गोत्र हत्या केला पापक शाळांत अश्वमेध यज्ञ करायला हवा देवानं सांगितलं. मग अश्वमेध यज्ञ करण्यापूर्वी त्या देवाकडे दुसरा सुद्धा पर्यायी मार्ग होता. 100 अश्वमेध यज्ञाचं फळ कुठलाही घातपात न करता तुमच्या पदरी देवानं टाकलं असतं. पण हे जे तुम्हाला करायला लावलं याला कारण त्या नटनाटकी परमेश्वराला तुम्हाला झालेला गर्व जिरवायचा आहे. काय? कारण त्या देवाचे शब्द आहे वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसारा नंदिनी चतुर्थी कृष्ण जीवनी एक नाम अष्टक चैव स्तोत्र नामात संयुतम यहा पठे तथा संपूज्यम सो भवमेद फललवते. त्या वैकुंठीच्या नारायणानं वृंदेला आशीर्वाद दिलाय. वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी पुष्पसारा नंदिनी
तुलसी आणि कृष्णजीवनी ही 8 नावं नित्य स्मरण केल्याने 100 अश्वमेध यज्ञाचं फळ मिळतं. मग एका यज्ञासाठी काही जणांना मारण्यापेक्षा रोज जर का देवाची पूजा करून ते नामस्मरण केलं असता, घातही टळला असता आणि पापही केलं असतं. मग हे देवाला तुम्हाला का सांगितलं नाही? तो देवाच्या मनात कष्ट झाला पण कारण त्याला त्या देवाला बा पांडवाला आतापर्यंत स्वतःच्या घरातील काही संबंध वेळोवेळी क्षणोक्षणी आम्हाला त्याला करण्याचं कर्तव्य केलं. मग त्या देवाची आज्ञा आम्ही अमान्य केली असं म्हणायचं. देवाला योग्यच केलंय. हा? देवाच्या मताला मी विरोध करणार नाही. हा. हा साधा सोपा मार्ग तुम्हाला का सांगितला नाही? हा. भारतात ते भारतेश्वर झाल्यानंतर पांडव वीराला झालेला अहंकार आणि या अहंकाराचं कुठतरी निर्मूलन व्हावं, तुमची जागा तुम्हाला कळावी म्हणून तुम्हाला कामाला लावलेलं आहे. काही वर्षापासून बिचारा अश्व फिरतोय. अश्व पकडणारे जमले आणि तुम्ही सुद्धा स्वतःची वाट लावून घेतला. पांडवांच्या मध्ये याच्या पूर्वी सुद्धा अहंकार नव्हता आणि या क्षणी सुद्धा पांडवांच्या मनात अहंकार नाही. ह्यात फक्त एकच आहे, धर्म कार्याचा. आणि त्या धर्म कार्य पूर्ण करण्यासाठी कोणताही प्रसंग जरी निर्माण झाला तर त्या प्रसंगाचे सुसंग पांडव सदैव राहिले. मग बाबूराव तुम्हाला बजावून सांगतोय असेल तुमचं धर्मकार्य, पण हा अश्व मी तरी सहजासहजी स्वाधीन करणार नाही. तुम्ही जर सहजासहजी स्वाधीन करत नसाल तर माझ्याकडे उरला तो म्हणजे शेवटचा पर्याय. कुठला? तो शेवटचा पर्याय म्हणजे फक्त द्वंद्व होय. आणि ते द्वंद्व करून एका पांडवीराला संपल्याशिवाय मलाही स्वस्तता नाही. मरणाची स्थिती जर आमच्या जीवनामध्ये असती तर या भटकत्या घरातून जात आम्ही केव्हा एवढी ठोकली होती. एवढी ठोकली आहे की फक्त यश मिळवून त्या एकदाच उत्तर सांगा. असंख्य जीवांचे बळी घेऊन पुन्हा जीवांचे बळी घेण्यापेक्षा मला मारला तरी चालेल, पण पुढे होणारा घातपात इथं मला संपवायचा आहे. तुलाच मारून आपण तो होणारच आहे. पण माझं धर्माचं कार्य सुद्धा मी निश्चितच पूर्ण केलंच पाहिजे. धर्म म्हणून कोकणण्यापेक्षा मी तरी म्हणेन तुम्ही साऱ्यांना धर्मी आहात आणि अशा विनयांना अश्वनी कधी देणार नाही. अधर्मी जर तुम्हाला म्हणत असेल तर या अधर्माचं नाव लावून स्वीकार आणि बोललेला प्रत्येक शब्द सत्य करण्यासाठी स्वतः रामनाथच बघा. आणि या रणांगणात मी उभा आहे. जो वीर येईल तुमच्या मालाशिवाय मागे जाणार नाही. आणि तो मागाचा प्रयत्न जरी केला असेल आणि त्या भीतीनं आम्ही पांडवी मागावी निश्चितच जाणार नाही. मग प्रत्येक घराप्रमाणे कशाला कटाचा कटाला संपवून पुढे होणारा घातपात इथं मला संपवायचा आहे. तोच घातपात मी निश्चितच थांबवल्याशिवाय सोडणार नाही. संवारी नाही, संवारी नाही. आ देवा मजला गर्व नसावा. देवा मजला, देवा मजला, देवा मजला गर्व नसावा. असेल दैतो मंगोलगावा. असेल दैतो मंगोलगावा. असेल दैतो. मीरा माझ्या मुखीन सारी, मीरा माझ्या मुखीन सारी. असलं तरी ती दूर घालवावी, असलं तरी ती दूर घालवावी. देवा मजला गर्व नसावा. अरे पांडवीरा हो, मी एक मातृभक्त आहे आणि त्या गायीची पुण्य बाळाचा अग्रभागी सोडू. पहा या क्षणी हमारी पाठ तुमचं मान बसता आम्ही सारे
एक मागण्या केल्या. काय म्हटलं तुला? भारतात ते भारतेश्वर झाल्यानंतर तुम्ही नेहमी मला प्रत्येक इच्छा तुमची परिपूर्ण होईल. नाही, देव माझ्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून इतका सुंदर येत असताना या पांडवांना आम्ही अद्दल केली. एक वीर भालातीर्थी पडलाय, कटार नाही करणार. आजान बाहू खगोधरी पार जंत शिरई आम्ही उडविला. आणि पहा, हा सुवर्ण किरीट आमच्या हाती आहे. आज समाधान वाटू लागलं मला. मात्र भक्त असल्याचा सार्थ अभिमानांतर मी जाणून झालाय. प्रणांगणी शिवस्वरूप भात आहे, वीर बबरू हनाते साले सोड आज सफल. त्या मातृ अपमानाचे आईचा अपमान केला, या बबरूवानाचा अपमान केला. याला चांगली अद्दल केली. मग आनंदाची सुख माझ्या आईपर्यंत पोहोचली.